हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे उलनचे ताट झाकण, जे मी अगदी कमीत कमी उलनमध्ये बनवलेलं आहे आणि हे दिसायलाही खूप सुंदर आहे। तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही ताटावरती याचा उपयोग करू शकता आणि हे दिसायलाही खूप सुंदर दिसतं। तर मग चला आपण ताट झाकण करायला सुरुवात करूया। तर मी इथे ताट झाकण बनवण्यासाठी पहिले पिंक उलन घेत आहे। त्याला आपल्याला असे एका बोटाला राऊंड मारून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे चेन करून घ्यायचे आहे। मी इथे सुई घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे चेन करून घ्यायचे आहे। पहिले तर आपल्याला अशा प्रकारे इथे नॉट मारून घ्यायचे आहे। जर तुम्ही पहिले उलन काम करत असाल तर तुम्हाला हे अगदी सोपं जातं आणि जर नवीनच करत असाल तर हे थोडं हार्ड जातं। तर अशा प्रकारे आपल्याला इथे चेन बनवायची आहे। तर मी अशा प्रकारे इथं पूर्णपैकी 125 चेन बनवून तयार केलेले आहे। तर अशा प्रकारे आपल्या इथे चेन बनवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला परत विणायला सुरुवात करायची आहे। तर आता इथे आपल्याला प्रत्येक खांबामधनं अशा प्रकारे एक एक चेन बनवून घ्यायची आहे। असेच आपल्याला पूर्ण लाइन कंप्लीट करून घ्यायची आहे। प्रत्येक खांबामधनं एक एक चेन करून असं पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर मी इथे अशा प्रकारे पूर्ण लाइन कंप्लीट करून घेतलेली आहे। तर अशीच आपल्याला पूर्ण लाइन कंप्लीट केल्यानंतर जिथे आपण शेवट आला होता ते आपल्याला जायचं आणि परत इथे चेन बनवायची आहे। तर अशा प्रकारे मी इथं 5 चेन बनवले आहे आणि 5 चेन बनवल्याच्या नंतर आपल्याला इथे पाच चेन सोडून द्यायचे आहे आणि म्हणजे पाचव्या चेन मध्ये 4 चेन सोडून आपल्याला पाचव्या चेन मध्ये याला अशा प्रकारे अटॅच करायचं आहे। आणि परत तिथे 3 चेन बनवायचे आहे आणि 3 चेन बनवल्याच्या 5 चेन बनवल्याच्या नंतर आपल्याला लगेच त्याच्या शेजारच्याच खांबामध्ये याला अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं आहे आणि परत तिथेच अटॅच केल्याच्या नंतर फक्त एक नॉट घ्यायची आहे आणि इथून परत 5 चेन सोडून त्याला परत अटॅच करायचे आणि तिथे अटॅच केल्याच्या नंतर परत आपल्याला त्याच याच्यामध्ये 5 चेन बनवायचे आहे आणि ते 5 चेन त्याच खांबामध्ये परत अटॅच करायचे आहे। म्हणजे आपली जी नवीन डिझाइन आहे ती बनवून रेडी होईल। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राउंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। परत आपल्याला याला असं राउंड मारून 4 चेन सोडून पाचव्या चेन मध्ये अशा प्रकारे अटॅच करायचं आणि परत अटॅच केल्याच्या नंतर परत 5 चेन बनवून आणि त्याच खांबामध्ये त्याला परत अटॅच करायचं। तर असे पूर्ण लाइन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे।
तर मी अशा प्रकारे पूर्ण लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे आणि आता लाईन कंप्लीट केल्यानंतर आपल्याला जो फर्स्ट म्हणजे स्टार्टिंग जिथून झाली होती जिथे आपला एंड झाला आता तिथे आपल्याला जे आपण अशा प्रकारे चेन बनवल्या होत्या त्याच्यामध्ये 10-10 चेन अटॅच करायचे आहे। अशा प्रकारे पहिला आपल्याला असे राऊंड मारून आणि अशा प्रकारे 10-10 चेन एका साखळीमध्ये बनवायचे आहे। Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. तर मी इथे आता त्याला येलो कलर अटॅच करते कारण मला इथे 2 कलरचं फूल बनवायचं होतं। जर तुम्हाला गुलाबीच ठेवायचं असेल तर तुम्हाला इथे दोरा तोडायची गरज नाही आणि मी इथं दोरा तोडलाय त्यामुळे जसं आपल्याला आता केलं होतं तसंच आपल्याला खांब म्हणजे एका याच्यामध्ये 10-10 खांब बनवत चालायचं आहे।
तर मी अशा प्रकारे येलो कलरनेही याला पूर्ण बनवून घेतलेलं आहे. आणि जे लास्टमध्ये आपल्याला फ्लावरचे लीफ बनायचे होते तसे तर मग मी त्याला बनवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला एक एक गॅप सोडून बनवून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे जे आपण फूल बनवलेलं आहे त्याला राऊंड करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे किती प्रिटी दिसत आहे. तर आता हे फूल झाल्याच्या नंतर याला मी व्यवस्थित सुई दोऱ्याने शिवून घेत आहे. तर इथे मी अशा प्रकारे इथे नवीन कलर ॲड करते. तुमच्या पसंतीने तुम्ही कोणताही कलर इथे ॲड करू शकता. तर त्या अशा प्रकारे आपल्याला तिथे दोरा टाकून त्याला अशी नॉट मारून घ्यायची आहे. आणि इथे मी 3 चेन घेऊन आणि इथे एक खांब बनवते. परत इथे 3 चेन घेऊन एक खांब बनवायचा आहे. आणि इथे आपल्याला परत 4 चेन घेऊन इथे एक खांब बनवायचा आहे. परत 4 चेन घेऊन इथे एक खांब बनवायचा आहे. तर अशा प्रकारे मी 3 याचे 2 आणि 4 याचे 2 बनवले आहे. आणि आता इथे आपल्याला 5 चेन घेऊन डायरेक्ट खांब बनवायचा आहे. तर इथे जोपर्यंत आपल्याला म्हणजे पुढचं जे आपण लीफ बनवलेलं आहे आणि ते लागत नाही तोपर्यंत आपल्याला इथे 5-5 चेन घेऊन एक एक खांब बनवत जायचं आहे. तर अशाच प्रकारे पूर्ण खांब मी इथे बनवून घेत आहे. तर परत इथे 5 झाल्याच्या नंतर 4 चे 2 घ्यायचे आहे. परत 3, 2 आणि 1 अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर असेच प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला अशाच प्रकारे पूर्ण चेन बनवून आणि अशा प्रकारे विणून घ्यायचं आहे. एक म्हटल्यानंतर आपल्याला लीफचं जे टोक असतं तिथे एक खांब येणार आहे. आणि जे टोक झाल्याच्या नंतर परत 2, 3, 4 आणि 5 अशा प्रकारे आपल्याला पूर्ण खांब बनवून विणून आणि इथे याला अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे. जसे की मी इथे याला जॉईन करून घेतलेलं आहे. तर मी इथे दुसरा कलर जॉईन करून घेतला आहे. तुम्ही तुमच्या पसंतीने कोणताही कलर जॉईन करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर असे आपल्याला इथं खांब बनवून घ्यायचे आहे. 2 चेन आणि त्याचा एक खांब अशा प्रकारे प्रत्येक चेनमधनं आपल्याला एक एक खांब बनवून घ्यायचा आहे. हे बघा, असे आपल्याला पहिले एक चेन घ्यायची आहे. एक चेन घेतल्याच्या नंतर असे तिथे एक खांब बनवायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण खांब मी इथे बनवून घेत आहे.
turns to sun rays, and on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands, and we'll grow in number. तर आता आपल्याला इथे फ्लावर बनवायचे आहे साईडने लावण्यासाठी. तर त्यासाठी मी इथे स्टँड घेतलेलं आहे. हे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल. आणि त्याला अशा प्रकारे जे आपल्याला उलन घ्यायचं आहे त्याला बांधून घ्यायचं आहे. एका कोणत्याही साईडला तुम्ही त्याला बांधून घेऊ शकता. आणि त्याच्या समोरासमोरीलच खांबामधनं आपल्याला त्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. तर मी याचा फुल डिटेल व्हिडिओही बनवलेला आहे की म्हणजे एकदम शांततेने. तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर अशा प्रकारे मी ते 3 राऊंड कंप्लीट करते. आणि त्याच्यानंतर मग परत पिवळा कलर घेऊन आणि त्याचेही 3 राऊंड आपल्याला कंप्लीट करायचे आहे.
तर अशा प्रकारे मी इथे फूल बनवून घेतला आहे आणि आता या फुलाला विणून घ्यायचं आहे। तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथे कोणताही कलर यूज करू शकता। तर मी इथे हा पोपटी कलर यूज केला आहे आणि त्याच्याने मी इथं पूर्ण प्रकारे विणून घेणार आहे। तर या फुलाची प्रत्येक जी पाकळी आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4-4 खांब बनवायचे आहे अशा प्रकारे। तर प्रत्येक पाकळीमधनं आपल्याला 4-4 खांब बनवून याला पूर्ण रेडी करून घ्यायचं आहे। तर मी असा पूर्ण राऊंड बनवून घेत आहे। आणि याला इथे अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं आहे। अटॅच केल्याच्या अगोदर अटॅच करण्या अगोदर मी त्याच्यामध्ये एक कलर जॉईन करून घेत आहे जेणेकरून आपला बरोबर कॉम्बिनेशन जमेल। तर मी इथे हा कलर यूज करते, तुम्ही कोणताही करू शकता। तर अशा प्रकारे कलर आपल्याला त्याच्यामध्ये जॉईन करून घ्यायचं आहे आणि जॉईन केल्याच्या नंतर जे आपलं राहिलेलं होतं तितकं विणून घ्यायचं आहे आणि पूर्ण ह्या कलरनं मी एक खांब त्याच्यामध्ये घालणार आहे, म्हणजे एक चेन बनवून, ज्याने काय होईल की आपले जे फ्लावर आहे ते अगदी छान दिसायला। म्हणून अशा प्रकारे मी ते पूर्णपणे विणून घेत आहे। तर मी इथे याला अशा प्रकारे जॉईन करून घेत आहे। जॉईन केल्याच्या नंतर हे बघा आपलं फूल किती सुंदर दिसतंय आणि जे एक्स्ट्राचं होतं ते कट केलं आणि त्याला याच्यातून जे आपण विणत होतो त्याच्यातूनच काढून घ्यायचं आहे। त्यामुळे जे धागे आहेत ते सुटत नाही आणि व्यवस्थित पक्के बसतात। तर अशा प्रकारे मी खूप सारे फ्लावर्स बनवून घेतले आहे आणि जे आपण मोठं फ्लावर बनवलं होतं तेही मी इथे घेतलेलं आहे। तर त्याला असे ठेवून व्यवस्थित साऱ्या म्हणजे जिथे जिथे आपल्याला व्यवस्थित ठेवून आणि शिवून घ्यायचं आहे सुईदोऱ्याच्या मदतीने। तर मी आता इथे असे ठेवून शिवून घेत आहे। तर मी इथे पूर्णपणे याला शिवून घेतलं आहे आणि शिवून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे परत विणायचं आहे। तर मी इथे पिंक कलरचं उलन घेतलं आहे विणण्यासाठी आणि आता इथे आपल्याला कुठेही तुम्ही हा धागा जॉईन करू शकता, कोणत्याही भागात तुम्ही याला करू शकता जॉईन। तर मी इथे जो धागा आहे त्याला जॉईन करून घेत आहे।
आणि इथे अशा प्रकारे आपल्याला चेन बनवायची आहे। मी इथे 2 चेन बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर असे 2 चेन बनवून एक खांब, 2 चेन बनवून एक खांब असे पूर्ण राऊंड करून आपल्याला विणत घ्यायचं आहे इथून तिथून। तर मी याला पूर्ण पिंक कलरने पूर्ण साइड विणून घेतला आहे आणि आताच दिसायला खूप सुंदर दिसतंय आणि आणखी आपल्याला याला समोर विणायचं आहे। मी आता इथे याला ग्रीन कलर अटॅच करते आहे आणि जसं आपण पूर्ण ही राऊंड विणून घेतला आहे 2 चेन आणि एक खांब, तशाच प्रकारे पूर्ण राऊंड आपल्याला ग्रीन कलरने विणायचं आहे। तर मी आता तुम्हाला डायरेक्ट विणून दाखवत आहे। तर मी इथे पूर्ण ग्रीन कलरने उलनने विणून घेतला आहे आणि त्याच्यानंतर मी परत ब्ल्यू कलर इथे यूज केला आहे आणि ब्ल्यू कलरनं पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतला आहे। तर आता आपल्याला साईडने लावण्यासाठी गोंडे बनवायचे आहे, जे की लटकन बनवायचे आहे। त्यासाठी मी अशा ग्रीन कलरचं उलन घेतलं आहे आणि त्याला आपल्या फिंगरला असे राऊंड मारून घ्यायचे आहे। मी इथं पूर्ण 20 राऊंड मारून घेणार आहे। तर अशा प्रकारे पूर्ण राऊंड आपल्याला मारून घ्यायचे आहे। तर जे लटकन आपण बनवून घेतले होते ते मी अशा प्रकारे प्रत्येक गॅपमध्ये लावून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 मोतीही लावलेले आहे आणि जे फ्लावर बनवले होते त्याच्यामध्येही मी मोती लावून घेतलेले आहे आणि आपलं जे ताट झाकण आहे ते खूप सुंदर दिसतंय।
तर हे ताट झाकण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चांगलं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हाही चांगले चांगले व्हिडिओ टाकेल तर सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर या ताट झाकणाचा उपयोग तुम्ही कोणत्याही ताटावर करू शकता आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसते। तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।